रामकृष्ण हरी मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. शिळी चपाती बनवेल तुम्हाला धनवान. घरात शिळ्या चपातीने संपत्तीत वाढ होईल. घरातील शिळ्या चपातीने संपतील तुमचे दुःख, दारिद्र्य आणि संकट. घरातील शिळी चपाती फेकण्यापूर्वी करा हा एक उपाय. कोणता आहे तो उपाय? चला जाणून घेऊया मित्रांनो, जेव्हा तुमचे हात तंग असतील, जेव्हा पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील, जीवनात सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त अडचणीत आल्या असतील, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल, व्यापार, उद्योगधंदा, फॅक्टरी, दुकान, नोकरी किंवा काहीही चालत नसेल, सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल, तर तुम्ही हा उपाय केलाच पाहिजे. फक्त एका दिवशी करावा लागेल तुम्हाला हा उपाय. हा उपाय केल्यानंतर तुम्ही काही दिवसातच बघाल की तुमच्या जीवनातील किती मोठा चमत्कार घडला आहे. धनप्राप्तीचे नवीन नवीन मार्ग सापडू लागलेले आहेत. जीवनातील सर्व अडचणी, संकट संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते. चला तर या महत्त्वपूर्ण आणि विशेष उपायाबद्दल जाणून घेऊयात. पण त्याआधी या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर मित्रांनो कृपा करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण असेच व्हिडिओ यापुढेही आणत जात राहू. आणि या व्हिडिओला एक लाईकही नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असे अवश्य लिहा. माता लक्ष्मी, तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देऊ नका. चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, आपण नेहमीच जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतं. भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते आणि पोळ्या शिल्लक राहतात. दुसऱ्या दिवशी घरातील सर्व सदस्य किंवा मुले खायला ते टाळाटाळ करतात. जर तुमच्याही घरात असे घडत असेल तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल. जर तुम्हीही अशी शिळी चपाती खात असाल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत, ज्या चुका जर तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्यांना आजच त्या बंद करायला सांगा, अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, स्वयंपाकघरात ही एक चूक कधीच करू नका. विश्वास ठेवा, शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणाऱ्या व्यक्तींची प्रत्येक परिस्थिती, गरिबीची, दुःख त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते. शास्त्रांमध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णाचा वास असतो, त्या घरात माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता निवास करतात. असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धनदौलताची भरभराट होते. ज्या व्यक्तींच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्यांनी क्षुल्लक समजून दुर्लक्ष करू नये, अन्यथा तुमचं संपूर्ण घर नष्ट होऊ शकते. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचे असेल तर त्याचे आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे. जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचे स्वयंपाकघरात चांगले असेल आणि त्यात या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमची भरभराटी करतात. चला तर कोणत्या आहेत त्या चुका हे जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पहिली चूक अशी आहे मित्रांनो, काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत, हात पाय तोंड धुवत नाहीत. अशावेळी अन्न दूषित होते. असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात. माता अन्नपूर्णा नाराज होते आणि अशा घरात दरिद्रता वास करते. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहुकेतूचाही वाईट परिणाम होतो. त्यामुळेच अशी चूक कधीही करू नका. नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा. असे केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होतात. दुसरी चूक आहे मित्रांनो, शास्त्रात सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहुकेतूचा वाईट परिणाम होतोच, पण शनिदेवाचाही वाईट परिणाम होतो. अशा घरात कमवत्या व्यक्तीवरती वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटले जाते. त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे आणि गंगाजल शिपडावे. असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते. तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळतं. तिसरी चूक आहे मित्रांनो, आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नये. यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नयेत. असे चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवलेले आहेत, तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित होते, ज्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होतो. चौथी चूक अशी आहे मित्रांनो, स्वयंपाकघरासमोर चप्पल, बूट, झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये. यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात
आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो. याला पाप देखील मानले जाते. त्यामुळे कधीही चप्पल, बूट, झाडू, पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकते. 5वी चूक, स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे. असे केल्याने माता अन्नपूर्णेचा अपमान होतो. यामुळे घरात दरिद्रता येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जातात. बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याचे टेस्ट करतात. हे करणं योग्य नाही. शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका. यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुखशांती बिघडते. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला. त्यानंतरच तुम्ही ते जेवण चाखू शकता. 6. जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक समजू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे ह्या राहुकेतूचा वाईट परिणामाचा एक संकेत आहे. असे घर नेहमीच दारिद्र्याच्या शिकार असते. अन्नात कधीही केस येऊ देऊ नयेत, कारण हा मातेचा मोठा अपमान असतो. याला अनर्थ समजला जातो. अशा परिस्थितीमध्ये अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजाराला सामोरे जावं लागू शकते. म्हणूनच स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत. त्यांना ठेवल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते. त्या कोणत्या आहेत वस्तू आपण जाणून घेऊया. नंबर 1. घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये, कारण स्वयंपाकघरात चूल, गॅस, शेगडी, स्टोव्ह हे अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते. जर आरशात अग्निदेवाचे प्रतिबिंब दिसले तर घरात अशुभ मानले जाते. यामुळेच घरात वाद निर्माण होण्याची शक्यता असते. घराची आर्थिक परिस्थितीही डगमगते. म्हणून ही चूक कधीही करू नका. नंबर 2. चपाती किंवा पोळी, कणिक. कधीकधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये बनवलेले कणिक किंवा उरलेले कणिक पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाचा वापर करून किंवा त्याच कणकेचा वापर करून चपात्या बनवतात. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो. याच कारणांमुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात. नंबर 3. तुटलेली, चिरडलेली भांडी. स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात, परंतु स्वयंपाकघरात तुटलेली, चिरडलेली भांडी ठेवू नयेत. जसे की चिरडलेला डबा असेल, छिद्र पडलेली वाटी, ग्लास असेल, चहा कपाचा दांडा तुटलेला असेल, चहाची बशी भेग पडलेली असेल, अशी खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. काही भांडी जास्त वापरल्यामुळे तुटतात, परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही. स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्याचा वापर करू नये, कारण यामुळे कुटुंबातील समस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात. चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य. मित्रांनो, जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते टाकून देतो. कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की शिळे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू शकते. अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या. हे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. शिळी चपाती तुमच्यासाठी पंचतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवते. शिळ्या चपातीवरती भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारही फायबरचे जास्त प्रमाण असणे पचनासाठी मदतकारक असते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे, गॅसची समस्या आणि कब्ज यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. म्हणूनच मित्रांनो, शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे. याचा उपयोग नक्की करा. शास्त्रानुसार जेवण नेहमीच ताजे खावे, पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये, कारण हा अन्नाचा अपमान आहे. अशा परिस्थितीमध्ये जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देते त्याच्यावरती माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. परंतु या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. शिळी चपाती कधीही खाण्यापूर्वी किंवा लहान मुलांना देण्यापूर्वी ती नीट तपासून पहा. जर शिळ्या चपातीतून रेषा येत असतील तर तुमच्या मुलांचे प्राण देखील जाऊ शकतात. तुम्ही आजारी पडू शकाल. शिळी चपाती जर चमत्कारी असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विषासमान मानले जाते. त्यामुळे रेषा असलेली चपाती कधीही खाऊ नका किंवा बुरशी लागलेली चपाती कधीही खाऊ नका. चपाती खाताना ती
किमान खूप जुनी आहे किंवा खूपच जास्त शिळी आहे की ताजी आहे याचाही एकदा विचार नक्की करा. आता आपण एक चमत्कारी आणि प्रभावशील उपाय पाहणार आहोत जे तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देईल. मित्रांनो, सनातन धर्मामध्ये गाय, गंगा आणि गंगोत्री यांना फार मोठे महत्त्व आहे. मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तींवरती या सर्व देवांची किंवा देवी देवतांची कृपा होत असते. गायीची सेवा केल्याने केवळ या जन्माचेच नाही तर पूर्वजन्माचेही पाप दूर होतात असे आपल्या हिंदू धर्मामध्ये मानले गेले आहे. दररोज सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जेवण बनवताल तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला. जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला. जर काळी गाई उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईलाही खाऊ घालू शकता आणि ती चपाती तुम्ही त्वरित गाईला द्यावी. जर ती चपाती तुम्ही ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली चपाती शिळी मानली जाईल. गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो. तुमचे होणारे काम देखील होत नाही, त्यामुळे तुमच्या घरात दरिद्राचा वास राहील आणि तुमचे होणारे काम देखील होणार नाही, त्यामुळे तुमच्या घरात दरिद्राचा वास राहील आणि तुम्ही कोणत्याही कामात यशस्वी होत नाहीत. म्हणून रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधी शिळी चपाती गाईला खाऊ घालू नका. तसेच सडलेली किंवा खराब झालेली वस्तू देखील गाईला खाऊ घालू नये. जर घरात एखादं फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहसा गाईला देतात, परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता. पिठाच्या 11 गोळे बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला. प्रत्येक गोळा खाऊ घालताना गायीचे शिंग पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा. नंतर गोमातेचे चरण स्पर्श करा, पण चरण स्पर्श करतेवेळी अगदी काळजीपूर्वक करावे, कारण कदाचित एखादी गाय पाय उचलू शकते आणि तुम्हाला इजा होऊ शकते. मित्रांनो, गायीची अशी सेवा केल्याने तुमची सर्व कामे होऊ लागतात आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील संपेल. तुमच्या जीवनात आनंद येईल. एकदा तुम्ही 7 वेळा गायीची परिक्रमा देखील करा, तेव्हा तुमची सर्व कामे होतील. तसेच जेव्हा तुम्ही गायीला चपाती देता तेव्हा त्या चपातीवरती थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा आणि जर गुळ नसेल तर चपातीवर तुम्ही तूप देखील ठेवू शकता. गायीला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका. कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवा आणि मगच गायीला खाऊ घाला. उदाहरणार्थ हळद, गूळ, खडीसाखर, तूप यापैकी काहीही चालेल. हे सगळे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे संपतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभार. सर्वांचे मनापासून आभार मानतो. मित्रांनो, याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.